महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तसेच राजकीय पक्षांना कुठलाही बंद पुकारता येत नाही असे निर्देश देत उद्याचा बंद मागे घेण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या 24 ऑगस्टच्या बंद बाबत भूमिका जाहीर करत आपण हा बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांच्याकडून उद्या सकाळी पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून सकाळी 10 ते 11 या वेळेत सहवेदना व्यक्त करण्यात येणार आहेत. येथे 1 तास बसून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात येईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंदबाबत भूमिका जाहीर केली असून बंदऐवजी 1 तासभर राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडत उद्याचा बंद मागे घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, पण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला पाहिजे, म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे महाविकास आघाडीकडून बंदचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षाने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, पण न्यायालयाचा आदर राखला पाहिजे, म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत. पण उच्च न्यायालयाने बंदबाबत जितक्या तत्परतेने निर्णय घेतला तितक्याच तत्परतेने गुन्हेगारांना शिक्षा द्यावी अशी मागणीपर विनंती उद्धव ठाकरेंनी न्यायालयाकडे केली. तसेच आमचे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही. मी स्वतः सकाळी 11 वाजता शिवसेना भवनातील चौकात काळी फीत बांधून आंदोलनाला बसणार आहे. राज्यभरात मोहिमेचे कार्यकर्ते तोंडाला काळी फीत बांधून राज्यभर आंदोलन करतील असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच आंदोलन करण्याचा अधिकार राहिला की नाही असेही ठाकरेंनी शेवटी म्हटले. महाविकास आघाडी म्हणून उद्याच्या बंदबाबत आमचा निर्णय झाला असून जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आमची चर्चा झाली आहे. त्यानुसार आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत. तसेच हातात काळे झेंडे आणि हाताला काळी पट्टी लावून उद्या 24 ऑगस्ट रोजी दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत शांततेत बसून सरकारचा निषेध नोंदवणार आहोत अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यामुळे शरद पवारांच्या घोषणेनंतर आता काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली असून महाविकास आघाडीकडून उद्याचा बंद मागे घेण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.